प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग इतका छान, जबरदस्त, धमाकेदार दाखवला आहे ना, म्हणजे शब्दच नाही आहेत आजच्या भागासाठी. कारण स्टेजवरती जाऊन विद्या कावेरी अनाऊन्स करणार असतात की त्या स्पर्धेतून त्या माघार घेत आहेत. पण ऐनवेळी तिथे यश उपस्थित राहतो आणि चमत्कार घडवून दाखवतो. धर्माधिकारींच्या सर्व बायका मराठमोळ्या सौंदर्यामध्ये रॅम्प वॉक करत अख्खं स्टेज गाजवतात. आणि ज्या वेळेस जजेस कुटुंबाची थीम सादर केली, पण त्यात महत्त्वाचं कॅरेक्टर, महत्त्वाची व्यक्ती असते, ती म्हणजे घराला जोडून ठेवणारी आई, असा ज्या वेळेस जजेसच्या तोंडून उल्लेख करतात, त्या क्षणी खूप सुंदर पारंपरिक मराठमोळी संस्कृती जपत माँसुद्धा तिथे हजर झाल्यात. आपल्या सुनांच्या साथीने रॅम्प वॉक करत त्यांनी सुद्धा स्टेज गाजवले. आणि धर्माधिकारींनी फक्त स्टेजच नाही गाजवला, तर जिंकून सुद्धा दाखवलं. विद्याचं स्वप्न पूर्ण झालं. कावेरीने मानना दिलेला शब्द खरा करून दाखवला. पण या सगळ्यांमध्ये प्रेक्षकांनो, एक खूप मोठी चुकीची घटना घडली. ते म्हणजे ऐनवेळी अमृताने कावा साधला, चिकूला धर्मसंकटात टाकलं. पण यशने चिकूला वाचवले. आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं, ते आपण पाहणार आहोतच. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्या आणि भाग कसा वाटला ते जरूर कमेंट करून कळवा. विद्या कावेरीला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कावेरी तर आता माघार घ्यायचं ठरवते. स्टेजवरती जाऊन सर्वांची माफी मागायचं ठरवते. पण इतक्यातच घडतो तो म्हणजे मोठा चमत्कार. आणि घडवणारा कोण? आपला लाडका यश. यश येतो आणि सर्वांना स्वतःची ओळख करून देतो की नमस्कार मंडळी, मी यश, धर्माधिकारी. सावली हा फक्त आमच्या सारीचा ब्रँड नाही आहे, तर सावली म्हणजेच गारवा. सावली म्हणजे मायेचा आसरा. आपल्या कुटुंबाची मायेची सावली जशी आपल्यासोबत असते, तसंच आमच्या कुटुंबासाठी हा सावली सारीज ब्रँड खूप महत्त्वाचा आहे. माझ्या बायकोच्या आणि माझ्या वहिनीच्या मनामध्ये सर्वात आधी हे आलं आणि सावली सारीचा ब्रँड आज तुम्हा सगळ्यांसमोर येतोय. तुम्ही सर्वच जण आता म्हणाल की साडी म्हणजे काय फक्त फॅशन शो नसतो, तर मंडळी, साडी म्हणजे आठवण असते. साडी म्हणजे कुटुंबाचा एक ठेवा असतो. आजीच्या जुन्या साड्यांनी शिवलेली गोधडी, त्याची जागा मोठमोठे ब्लँकेटसुद्धा कधी घेऊ शकत नाहीत. उन्हातून खेळून आलेल्या मुलाचा चेहरा आई आपल्या पदराने पुसते. त्या पदराचीही जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. पहिल्या पगारातून आईसाठी घेतलेली ही साडी असते. बहिणीला भाऊबीजेच्या, रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट केलेली साडी असते. भावाच्या लग्नासाठी, बस्त्यासाठी काय घेतो आपण? साडी. हे सर्व भाग आहेत आपल्या आठवणींचा. साडी फक्त परिधान करण्याचा भाग नाहीये, तर साडी आपल्या कुटुंबाला एकत्र आणते, कायम जोडून ठेवते. यशचं बोलणं ऐकून सर्वजण अक्षरशः भारावून गेलेले असतात. जजेस तर यशवरती फुल ऑन इम्प्रेस झालेले असतात. यशने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन जिंकलेलं असतं आणि साडीचं महत्त्व त्यांना पटवूनही दिलेलं असतं. सावली सारीच म्हणजे मायेची ऊब, हे त्यांच्या ब्रँडचं ब्रीदवाक्य तो तिथे म्हणतो. त्यानंतर तो पुढे खूप काही बोलतो. बाकीच्या सर्वांच्या जुन्या आठवणी तो जाग्या करवून देतो. तुम्हाला माहिती आहे ना मंडळी, एखादा मोठा सण असेल, दिवाळ सण असेल, तर त्यावेळी आपण एकत्र कुटुंब शॉपिंगसाठी जायचो. तिथे आपण घरातल्या सगळ्यांसाठी कपडे वगैरे खरेदी करायचो. आणि त्यावेळी व्हायचं काय, म्हणजे कुटुंब एकत्र असायचं. पैसे म्हणजे बजेट थोडं कमी असायचं, पण प्रेम खूप होतं. आपण शॉपिंगला गेल्यानंतर आधी कुटुंबाचा विचार करायचो आणि मग आपला. पण आता काळ बदलला आहे मंडळी. आपण हल्ली ऑनलाईन शॉपिंग करतो, मित्रमैत्रिणींसोबत जातो, पण ती कुटुंबासोबतची जगण्याची मजा होती ना, ती कुठेतरी मिस होते. खरंच यश बोलतोय ते अगदी बरोबर आहे हा. सध्याच्या काळामध्ये तीच एकी, तेच प्रेम, ते सगळं खरंच मावळत चाललं आहे. त्यानंतर यश आपल्या ब्रँडबद्दल भरभरून बोलतो. तो जजेसला, तिथल्या प्रेक्षकांना सांगून टाकतो की सावली सारीज म्हणजे आमचा एक कुटुंबाचा ब्रँड आहे. कुटुंबाची आमची थीम आहे. आमचंसुद्धा एक मराठमोळं एकत्र कुटुंब आहे आणि आमच्याच कुटुंबाची थीम आता इथे तुमच्यापुढे सादर होते आहे. एकत्र मराठी कुटुंब, मराठी प्रवाह आता लवकरच तुमच्या समोर येतोय. तेव्हा विद्या तर डोक्यालाच हात लावते.
कारण मानने आधीच ताकीद दिली होती की मॉडेल्स बनवून तिथे स्टेजवर जायचं नाही. आता तर यशने स्वतःच सांगून टाकलं. आणि तिथेच यश सादर करतो कुटुंबाची थीम आणि सर्वात पहिली मॉडेल येते. प्रेक्षकांनो, आपण विचारही केला नाही असा चमत्कार घडला या. म्हणजे पहिली मॉडेल येते धर्माधिकारी कुटुंबाची, ती म्हणजे काकू, पौर्णिमा काकू. जेव्हा ती रॅम्प करायला लागते ना, तेव्हा सर्व तिथे उपस्थित असणारे प्रेक्षक, जजेस तर तिच्यावरती इम्प्रेस होतातच. पण तिची स्टाईल, तिची ती अदा, ते पाहून तर विद्या आणि कावेरी अक्षरशः आश्चर्यचकित झालेले असतात. कारण त्यांना त्यांच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. त्यानंतर यश आपल्या पुढच्या मॉडेलचं नाव घेतो, ते म्हणजे यमुना. यमुना येताक्षणी तर विद्या आणि कावेरी अवाक होऊन आ वाचून तिच्याकडे पाहतच राहतात. यमुना जाते, आपल्या स्टाईलमध्ये मस्त असं रॅम्पवॉक करते आणि मराठमोळं सौंदर्य, मराठमोळी परंपरा त्या स्टेजवरती गाजवते सुद्धा. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. त्यांच्यावरती नुसता कौतुकाचा वर्षाव चालू असतो. जजेस तर खूपच इम्प्रेस झालेले असतात या ब्रँडवरती. त्यानंतर यश हा पटकन जातो तो विद्या आणि कावेरीकडे. त्या दोघींनाही समजावतो की कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा कावेरी आणि विद्या कौतुक करतात की यश, खरंच तुम्ही कमाल केलीत बरं का. विद्या म्हणते की यश भाऊजी, मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. तेव्हा कावेरी यशचे आभार मानते की थँक्यू यश, आज तुमच्यामुळे आपला ब्रँड वाचलाय. तेव्हा यश म्हणतो की थँक्यू फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी सुद्धा, कारण सगळी मेहनत तुमची आहे इथे. यश आता त्या दोघींना तयार व्हायला सांगतो. त्या घाबरतात आणि म्हणतात की काय. त्या दोघींनाही खूपच टेन्शन येतं, कारण त्यांच्या मनात धाकधूक असते माविषयीची. पण प्रेक्षकांनो, इथेच खूप मोठा दुसरा चमत्कार घडलाय. अचानकच मा येतात आणि मा त्या दोघींनाही सांगतात की जा जा, अरे जा पटकन तयार व्हा, दोघींचा नंबर आहे. त्यांना स्वतःला विश्वासच बसत नसतो. त्यांना वाटतं की त्या खरंच स्वप्न बघतायत की प्रत्यक्षात मा स्वतःच परवानगी देत आहेत त्यांना. मा चिकूला कावेरीकडून घेतात आणि सांगतात की अगं जा पटकन तयार व्हा. तेव्हा दोघीही पटकन आशीर्वाद घेतात आणि धावत सुटतात. खरंच किती छान सरप्राईज मिळाले ना. जसं कावेरी आणि विद्याला मिळालं तसं आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा मिळाले. मा तर इतके खुश झालेले असतात की त्या तर पाहतच राहतात. त्यानंतर यश पटकन स्टेजवरती जातो आणि आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींची ओळखही करून देतो. आमच्या घराला एकत्र बांधून ठेवणारी, आमच्यावरती चिवापाड प्रेम करणारी माझी पौर्णिमा काकू. आणि तिथे पौर्णिमा काकूसाठी सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवतात. त्यानंतर तो यमुनाची ओळख करून देतो की आमच्या घरात सर्वात जास्त लाडवलेली आणि माझी लाडकी बहीण यामिदी, तिच्यासाठीही प्रेक्षक टाळ्या वाजवतात. त्यानंतर यश नाव घेतो ते म्हणजे विद्याचं. आता येते माझी लाडकी वहिनी, माझी विद्या वहिनी. म्हणजे वहिनी ही फक्त वहिनी नसते, तर ती कधी आपली मोठी बहीण तर कधी मैत्रीण होते. माझी विद्या वहिनी, जिच्यासोबत मी काहीही शेअर करू शकतो, जिला मी कधी काहीही बोलू शकतो. आमच्या घरातल्या सावले ब्रँडची विद्या वहिनी डिझायनरसुद्धा आहे. चला तर मग जोरदार स्वागत करूया माझ्या लाडक्या विद्या वहिनीचं आणि ब्रँडच्या डिझायनरचं. तेव्हा यश विद्याला बोलावतो. विद्या मस्त असं रॅम्पवॉक करत येते आणि जजेस तर अगदी भारावूनच केलेले असतात. कारण विद्या इतक्या वेगळ्या अनोख्या पद्धतीने आलेली असते ना, पण मराठी संस्कृती, मराठमोळं सौंदर्य जपत. आता धर्माधिकाऱ्यांच्या या स्त्रियाने स्टेज गाजवलेलं असतं. त्यानंतर यश कौतुक करतो ते म्हणजे त्याच्या लाडक्या बायकोचं, म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या कावेरीचं. आता आमच्या सावली सारीज ब्रँडची स्पेशल साडी नेसून येते माझी लाडकी सौभाग्यवती, जिने या ब्रँडला सर्वात मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, जिने आमच्या विद्या वहिनींच्या स्वप्नांना पंख दिलेत असं म्हणायला हरकत नाहीये. कायम आमच्या कुटुंबाची साथ देणारी, माझी सोबती, माझी साथ देणारी माझी कावेरी. आणि तिथेच कावेरीची धमाकेदार एंट्री होते. सर्वच जण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात, कौतुकाचा वर्षाव होत असतो. जजेस तर तिच्याकडे पाहतच राहतात. कावेरी जेव्हा मराठमोळ्या स्टाईलमध्ये, मराठमोळ्या लुकमध्ये रॅम्प वॉक करते, तेव्हा तर यश तिच्यावरती फुल टू फिदाच होऊन जातो. पण प्रेक्षकांनो, म्हणतात ना, जिथं चांगलं असतं तिथं वाईटही असतं. म्हणजे आता धर्माधिकारी कुटुंबाच्या बायका एवढं रॅम्प वॉक करून स्टेज गाजवत आहेत. अमृताचं थोडीच पचनी पडणार आहे, पोट दुखतं तिचं. आणि मग ती विचार करायला लागते की मी दिलेला धागा काम का करत नाहीये. पण अमृता, अगं तू खरंच मूर्खात निघालेली आहे.
आणि तुला कावेरीने मूर्खात काढले. कारण प्रेक्षकांनो आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये इथे दाखवलं आहे की विद्या अमृताने दिलेला धागा वापरत होती, पण कावेरीने वेळीच तिला सावध केलं. विद्या सांगते तिला की वहिनी, जर हा धागा नाही वापरला तर ऐनवेळी डिझाईन बदलावा लागेल आपल्याला. तेव्हा कावेरी सांगते की बदलूयात ना मग डिझाईन, पण प्लीज हा धागा अजिबात नको वापरू. वहिनी तुम्हीच जरा विचार करा ना. वेळीच कावेरी तिला समजावते की विद्याताई, अहो आपल्याला ज्या रंगाचा धागा हवा होता नेमका तोच धागा अमृताकडे कसा काय निघाला? विद्याताई थोडा विचार करा. हे बघा, आपण आत्ता तिच्यावरती आंधळा विश्वास टाकू आणि नंतर मध्येच काही गडबड झाली तर? आता कावेरीच्या बोलण्यातही तथ्य असतं. म्हणूनच विद्याने काय केलं की ऐनवेळी डिझाईन बदलली आणि मग काय, आता चमत्कार बघतोयच आपण. आणि इथेच अमृताचा प्लॅन फसला. त्यानंतर यमुना आणि कावेरी पुढे येतात आणि दोघेही मिळून एकत्र रॅम्पवॉक करतात. तेही अगदी मराठमोळ्या पद्धतीने. म्हणजेच काय, सर्वांना हात जोडून नमस्कार वगैरे करतात त्यानंतर येतात विद्या आणि काकू, सासूसून जोडी. इतक्या खुश असतात ना या सगळ्या स्त्रिया, कारण इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं आणि तेही कावेरीमुळे. सोबतच तिला यशची सुद्धा साथ लाभली. आणि हे सगळं करत असताना मांना काहीच आक्षेप नाही आहे. हे तिथे सर्वात जास्त महत्त्वाचं ठरलं. आता धर्माधिकारींच्या बायकांनी स्टेज तर गाजवलेलं असतंच, पण जजेस ऐनवेळी त्यांना प्रश्न विचारतात आणि मग काय, अख्खं कुटुंबच पेचात पडतं. जजेस विचारतात की मार्केटमध्ये हजारो साड्यांचे ब्रँड आहेत, त्यात तुमचीच साडी युनिक कशी काय? त्याबद्दल आता माहिती तर द्यावी लागणार असते. काकू विद्याला खुणावते, पण ती बोलायला घाबरते. मग काय, तिथे पुढाकार घेते ती कावेरी आणि जजेसचं डायरेक्ट मनच जिंकून टाकते. कारण ती सांगते, आमचा ब्रँड युनिक आहे कारण आमची प्रत्येक साडी ही हाताने डिझाईन केली आहे. त्याच्यावरचं भरतकाम हे आमच्या काकूंनी केलं आहे. त्याचा पदर डिझाईन करणाऱ्या आमच्या ताई आहेत. आणि आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ही साडी म्हणजे एक आठवण आहे. आता जजेस प्रश्न विचारतात ते म्हणजे डायरेक्ट विद्याला, कारण त्या ब्रँडची डिझायनर आहे ते विचारतात की मिस विद्या, तुमच्या ब्रँडमध्ये प्रॉफिटविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे ते पुढे जाऊन तुम्ही कसं वाढवाल? आता विद्या इतकी प्रचंड गांगरून गेलेली असते, पण कावेरी तिला हिंमत देते, बोलण्यासाठीचा धीर देते. सोबत यमुनाही असते, तेही तिला डोळे मिचकावून शांतपणे उत्तर द्यायला सांगते. तेव्हा विद्या माईक हातात घेते, पण थरथरत्या हातानेच ती उत्तर देते की प्रत्येक ब्रँडचं उद्दिष्ट असतं पैसे कमावणं. म्हणजे पैसे कमवायचे नाही असं नाही आहेत, ते महत्त्वाचं आहेच, पण आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्राहकांचा विश्वास जिंकणं. आणि विद्या जजेसला सांगून टाकते की आम्हाला आमची मराठी परंपरा, आमची संस्कृतीसुद्धा अशीच कायमची जपायची आहे. आता तर जजेस खूपच इम्प्रेस झालेले असतात. त्यानंतर ज्या जजेससोबत यशचे वाद झालेले असतात ते जजेस विचारतात की तुम्ही आमच्यासमोर कुटुंबाची थीम सादर केलीत, पण त्या थीममध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असतो, सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते जी त्या अख्ख्या घराला बांधून ठेवते, ती म्हणजे आई. ती कुठे? आता सर्वच जण निशब्द होऊन जातात. आता त्या सर्वांच्याच मनात भीती दाटून येते. कावेरी विचार करते की मात्र कधीच स्टेजवरती येणारच नाहीत. आणि विद्या विचार करते की पुन्हा हारलो आम्ही, काही उपयोग नाही आहे. आता यश विद्याकडून माईक हातात घेतो, पण तो काही बोलणार त्याच्या पूर्वीच तिसरा चमत्कार होतो प्रेक्षकांनो. कारण आता ना आपल्याला आनंदाचे धक्क्यावर धक्केच मिळत आहेत. कारण इतक्या सुंदर मराठमोळं सौंदर्यामध्ये सजून मा समोर येतात आणि मांना पाहता क्षणी सर्वच जण अवाक होतात. कावेरी यशला तर विश्वासच बसत नसतो की मा स्वतः विद्याने डिझाईन केलेली साडी नेसून स्टेजवरती आली आहेत. आधी तर मा येऊन जजेसला नमस्कार करतात, हात जोडून सर्वांची भेट घेतात आणि यशकडून माईक घेऊन त्या सांगतात की आई इथे आहे. कावेरी आश्चर्याने विचारते की मा तुम्ही? तेव्हा मा म्हणतात की मग आता तुमच्या या व्यवसायाला पाठिंबा द्यायचं जर मी ठरवलं असेल तर पूर्णपणे पाठिंबा देऊयात की काय यश? शेवटी धर्माधिकारी नावासाठी मी इथे आले आहे आणि मुलांचं मन जपणं हेच आई पण असतं ना. तेव्हा यश आनंदाने आपल्या माची ओळख करून देतो, आमच्या घराचा आधारस्तंभ, आमच्या घराला एकत्र बांधून ठेवणारी स्त्री आमची मा.
आता हे कुटुंब ट्रॉफी तर जिंकणारच आहे, म्हणजे काय, ट्रॉफी जिंको अथवा न जिंको, पण या कुटुंबाने खरंच एकमेकांची मनं जिंकलेली आहेत. यांनी यांची एकी, यांचे एकमेकांवरचं जीवापाड प्रेम, यांचा विश्वास सगळं काही दाखवून दिलं आहे. तेच त्या ट्रॉफीपेक्षा कितीतरी पटीनं महत्त्वाचं आहे. तेव्हा विद्या येऊन मानना बिलगते. स्टेजवरतीच ती मानना घट्ट मिठी मारते आणि मनापासून थँक्यू बोलते. कावेरी, यमुना, काकूसुद्धा सर्वच जणी येऊन मानना बिलगतात, घट्ट मिठी मारतात आणि मानना त्यांच्या डोळ्यातच त्यांचा आनंद दिसत असतो की आज त्या अक्षरशः आनंदाने भारावून गेल्यात. तेव्हा आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवले प्रेक्षकांनो, जेव्हा कावेरी, यमुना, काकू या रॅम्प वॉक करत होत्या तेव्हाच यशने माची समजूत घातली होती. मांनी आधी तर स्पष्ट नकार दिला होता की यश, तुला माहिती आहे मी फक्त इथे. त्यावर यश म्हणतो की प्लीज मा, त्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडतायत आणि आज काळ बदललाय मा. इतकं छान पद्धतीने यश समजूत घालतो ना मांची. मा, अगं आजची स्त्री 10 हात असलेल्या दुर्गेकडून प्रेरणा घेते. म्हणजे एकीकडे ती घर व्यवसाय सगळं सांभाळते आणि दुसरीकडे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुद्धा ती धडपडते. मा, अगं तू त्यांची आई आहेस. आईच्या आशीर्वादाने त्या अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करून दाखवतील. प्लीज मा, आज फक्त आज नाही म्हणू नकोस. आता तर यशसुद्धा पुढे येऊन मांचे आभार मानतो की थँक्यू सो मच मा, कारण तुझ्या इथे येण्यानेच यांना यश मिळालं आहे, यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली. तेव्हाच विद्या आणि कावेरी दोघीही मांचा हात हातात घेतात आणि चक्क रॅम्पवॉक करायला लागतात. पण धर्माधिकारींचा आनंद हा मात्र अमृताच्या पचनीच पडत नसतो. म्हणूनच आता ती चिकूचा जीव धोक्यात टाकते. ते आपल्या तोंडावरती पदर घेते आणि चिकूला तिथून गायबच करते. त्यानंतर धर्माधिकारी कुटुंब सर्वजण एकत्रित येऊन हात सोडून जजेसला ग्रीट करतात. आणि मग काय, थोड्या वेळानंतर आता निकालाची वेळ येणारच असते, वाट पाहत असतात. तेव्हा काकू कावेरीचे आभार मानतात की कावेरी, आज खरंच तुझ्यामुळे माझ्या विद्याचं स्वप्न पूर्ण होते. अगं काकू विद्याला कितीही दटावत असली, चिडचिडी करत असती ना तिच्यावरती, तरीसुद्धा मनातून खूप माया आणि प्रेम आहे तिच्या विद्यावरती. तेव्हा कावेरी समजावते की काकू, विद्याताई माझ्या कुणी नाही आहेत का? मी माझ्या वहिनीसाठी नाही तर माझ्या बहिणीसाठी केलं आहे सगळं. तेव्हा काकूचा ऊर भरून येतो. ती आनंदाने कावेरीला सांगते की बघ, माझ्या विद्याला आता घरात मान मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या विद्याने तू जे काही केलंय ना, त्यामुळे घरात माझ्या संदीपकडे आदराने बघतील. कावेरी यशला कळून चुकतं की हे एक आईचं मन बोलतंय. आता हीच काकू जेव्हा आभाराची भाषा करते तेव्हा कावेरी सांगते की आभार मानू नका, तुमचे आशीर्वाद द्या, कारण तुमच्या आशीर्वादांची गरज आहे आम्हाला. आता तर आम्हा दोघींना खूप मोठी मजल मारायची आहे. अचानकच कावेरीला थोडंसं अस्वस्थ वाटतं. तिला काळजी वाटते, ती म्हणजे तिच्या लेकराची, चिकूची. ती विचारते की काकू, चिकू कुठे? तेव्हा काकू सांगते की अगं चिकू तो बहुतेक ना वहिनींकडे असेल बघ. कावेरी म्हणते की ठीक आहे, मी त्याला भेटून येते. तेव्हा काकू सांगतात की अगं तू कुठे जातेयस? रिझल्ट डिक्लेअर होतोय आता, तू तर इथे असायला हवी आहेस ना. आणि बघ, ही फॅशन शो स्पर्धा आपणच जिंकू, तेवढा त्यांना विश्वास आणि खात्री असते. आता रिझल्ट डिक्लेअर होणारच असतो तेव्हा जजेस हे स्टेजवरती येतात आणि आपलं मनोगत व्यक्त करतात की खरं तर आज खूप वेगळ्या अनोख्या कॉन्सेप्ट होत्या. त्यावर दुसरे जजेस म्हणतात की हो, पण त्या सगळ्यातून जिंकणार फक्त एकच आहे. तेव्हा दुसऱ्या जजेस डिक्लेअर करतात की हे बघा, आज आम्ही सर्वांनी मिळून जे नाव डिक्लेअर करू ना, ते नाव प्रेक्षकांनाच नाही तर पार्टिसिपेंटना सुद्धा खूपच आवडेल. तुमचं प्रोडक्ट मॉडेल हे शोभून दिसतं की नाही ते सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांना फक्त वस्तू नाही तर त्यांच्यासाठीची एक आठवण देत असता, हे आता प्रत्येक ब्रँडने लक्षात घेतलं पाहिजे. आता इथेच आम्हा प्रेक्षकांना कळले, जिंकणार तर कावेरीच आहे. आणि या सगळ्यावरती खरा उतरलेला ब्रँड म्हणजे जजेस थोडा वेळ थांबतात. सगळ्यांच्या मनाची धाकधूक वाढलेली असते. सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि मग काय, शेवटी नाव डिक्लेअर होतं ते म्हणजे विद्या आणि कावेरीचं सावली सारीज ब्रँड. आता तर सर्वजण त्यांच्यावरती टाळ्यांचा, कौतुकाचा नुसता वर्षाव करत असतात. विद्या तर इतकी जोराचे किंचाळते, कावेरी काकू यांना तर विश्वासच बसत नसतो.
यशला तर इतका अभिमान वाटतो की त्याच्या कावेरीने करून दाखवल्याचा. पण सर्वात जास्त तिळपापड होतो तो म्हणजे अमृताचा. तेव्हा विद्या सर्वांनाच घट्ट मिठी मारते. कावेरीला ती ओरडून ओरडून सांगत असते की वहिनी आपण करून दाखवलं. तेव्हा सर्वजण इतके आनंदात उत्साहात असतात. मा यमुना दोघेही तिथे येतात आणि जजेसकडून विद्या ती ट्रॉफी स्वीकारायला सांगते ते म्हणजे कावेरीला. अख्खं धर्माधिकारी कुटुंब एकत्रित येतं. कावेरी या सगळ्यांमध्ये थोडीशी अस्वस्थता असतेच. थोडीशी अस्वस्थता तिला जाणवते कारण संकट आता चिकूवरती ओढवणार असतं. मानच्या हाती ट्रॉफी देऊन ते सर्वजण एकत्रित फोटोशूट करतात. सर्वजण टाळ्यांचा कौतुकाचा नुसता त्यांच्यावरती वर्षाव करत असतात. परंतु इकडे चिकू आता मोठ्या धर्मसंकटात सापडलाय. कारण तोंडावरती पदर घेऊन कोणीतरी एक व्यक्ती चिकूला ऐनवेळी एका वेगळ्या अज्ञात ठिकाणी सोडून जातं. आता कावेरी चिकूची विचारपूस मानकडे करते. पण अगदी कावेरीसारखी साडी नेसून अमृताने ही खेळी खेळली प्रेक्षकांनो. बिचाऱ्या त्या लेकरालाच मोठ्या संकटातच टाकले. जेव्हा मा स्वतःहूनच सांगतात की अगं चिकूला तर मी तुझ्याजवळ दिलतं जेव्हा मी साडी बदलायला गेलते ना तेव्हा. पण मांना थोडीच ठाऊक आहे की कावेरीच्या जागेत अगदी तशीच साडी नेसून अमृता नावाचं प्यादं उभा येते. आता त्यांचं आपापसातच बोलणं काही ठीक नसतं. म्हणजे कुटुंबात कोणालाच माहीत नसतं की चिकू आहे तरी कुठे. कावेरी म्हणते की माझ्याकडे दिलं नाही. मा सांगतात की तुझ्याचकडे मी दिलं होतं. आता इतका गोंधळ निर्माण होतो. सर्वजण अक्षरशः घाबरून गेलेले असतात. यमुना आता रागातच सगळ्यांना खडसावते की काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं. चिकू कुठे खरंच कोणाला माहीतच नाहीये. आता सर्वच जण डोक्यालाच हात लावतात. पुरते हादरून गेलेले असतात. आजचा भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. पुढील भागात आपण बघूयात. मा आता कावेरीवरती नाही तर स्वतःवरतीच खूप संतापल्यात. का कावेरी ट्रॉफी घेऊन दारात हजर तर होते. पण त्याच वेळेस मा म्हणतात की आज चिकू हरवण्यामागे तू नाही तर मी स्वतः जबाबदार आहेस. आज तू जिंकलीस पण मी हरले कावेरी. आणि मा ओलेत्यानेच अखंड 1,00,000 वेळा देवीचं नामस्मरण करायचं ठरवतात. आणि मग काय त्यानंतर जळता कापूर आपल्या हातावर ठेवून त्या चुकीचं प्रायश्चित्त करणार. कावेरीने गुपचूप ते सगळं पाहिलेलं असतं. मा स्वतःला त्रास करून घेत आहेत म्हणूनच कावेरीच्या काळजाचा ठोका चुकतो. आणि तेव्हाच ती ठरवते. तिचा निर्धार पक्का होतो. यशला ती सांगून टाकते की आता मा जी शिक्षा स्वतःला देतील तीच शिक्षा मी स्वतःला करून घेणार. आता यशही हादरलंय. पण नक्की काय घडेल. यश चिकूला कसा वाचवेल. पाहणं मनोरंजक असतं.